मुंबईतल्या शिवाजी पार्कातल्या सेल्फी पॉइंटवरून सुरू झालेल्या राजकीय वादावर मुंबई महानगरपालिकेनं अखेर तोडगा काढलाय। तिन्ही पक्षांना प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर जागा देणार असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे मनसेने सुरू केलेल्या सेल्फी पॉइंटच्या शेजारीच आता भाजप आणि शिवसेनेचे सेल्फी पॉइंट थाटले जाणार आहेत। मुंबईतल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी मनसेने गेले वर्षी हा सेल्फी पॉइंट सुरू केला होता, पण काही दिवसांपासून हा सेल्फी पॉइंट बंद झाला होता। त्यानंतर भाजप आणि शिवसेनेनं त्या जागेवर सेल्फी पॉइंट सुरू करण्याचा इरादा व्यक्त केला आणि त्यामुळे शिवाजी पार्कातल्या जागेवरून तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ लागली होती। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, सेल्फी कुणाची निघणार याच्यावरून सगळं राजकारण सुरू होतं, पण आता प्रत्येकाची वेगवेगळी सेल्फी निघणार आहे। काय तोडगा निघतोय? अद्याप महानगरपालिकेकडनं हा तोडगा समोर आणण्यात आलेला आहे। 2 वाजता पुन्हा एकदा तिन्ही पक्ष वॉर्ड ऑफिसर बिरादर जे आहेत त्यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकडनं बीएमसी कडनं हा प्रस्ताव या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांना देण्यात येणार आहे। त्यांना हे मान्य होतं का नाही हे पाहावं लागेल, कारण तो सेल्फी पॉइंट कोणाला मिळतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि यावर बीएमसीने अद्याप स्पष्ट उत्तर दिले नाही की ते भाजपकडे जाणार आहे का मनसे तिथे पुन्हा एकदा सेल्फी उभारू शकते। पण निश्चित या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळातच मिळेल। पण बीएमसी कडनं हा तोडगा समोर आणण्यात आला की 50-50 मीटरच्या अंतरावर सेल्फी पॉइंट तिन्ही पक्ष काढू शकतात। तर जुना सेल्फी पॉइंट कोणाच्या नावावर होतो किंवा कोणाला तिथे परवानगी मिळते हे पाहावं लागेल आणि 2 वाजता हे स्पष्ट होईल। पण निश्चित बीएमसी कडनं हा तोडगा समोर आणण्यात आलेला का हे पक्ष मान्य करतात का नाही हा पक्ष जे आहे ते समोर बघावं लागेल। पण तोडगा काढण्याचा प्रयत्न मात्र बीएमसी निश्चित करते आणि आज संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष कुठे आपली सेल्फी उभारतो ते। नक्कीच। तेव्हा गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पालिकेनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय, पडदा पडतो का वादावर हे पाहणं महत्त्वाचं आहे।